बोली नर्मदा मैया की जय हो। नर्मदे हार। तर जय हो नर्मदा मैया की। मी आत्ता नर्मदा किनारीच आहे बोधवाडा गावामध्ये आणि हे आहे देवपथ शिवलिंग। इतकं सुंदर मंदिर आहे ते, तुम्हाला काय सांगू। तिथलं शिवलिंग जे आहे ना, तर माझ्याकडे जुना फोटो आहे तर ते मी टाकीलच। खरं मी आवर्जून दर्शन घ्यायला आलो होते देवपथचं। या तीर्थक्षेत्राचं वैशिष्ट्य हे आहे की देवांनी इथून परिक्रमा सुरू केली होती आणि त्यांची परिक्रमा इथे पूर्ण झाली। तर देवांनी स्थापन केलेलं शिवलिंग हे देवपथ शिवलिंग आहे। तर त्याचा दरवाजा आहे ना, तो साधारणतः 1.5 बाय 5 फुटाचा आहे आणि आतमध्ये शिवलिंग एवढं मोठं आहे, इतकं सुंदर आहे, इतकं देखणं आहे, त्याच्यामध्ये एवढी प्रचंड ऊर्जा आहे। त्याचा मी फोटो यात टाकीन नंतर हे व्हिडिओ बनवताना। तर देवांनी इथून परिक्रमा सुरू केली होती आणि इथं त्यांची परिक्रमा पूर्ण झाली। तर देवांच्या हातून स्थापन झालेलं अतिशय प्राचीन आणि अतिसुंदर हे देवपथ शिवलिंग आहे इथं नर्मदेहर। इथे पुढे गंगा तीर्थ आहे, सगळं ते आता डुबक्षेत्रामध्ये गेलं। इथे गंगा तीर्थ आहे आणि गंगाजी स्वयं नर्मदाला भेटायला इथे येते ह्या झाडाच्या पुढे। पण आता काय सगळे पाणी आणि नर्मदा परिक्रमेची वाट अक्षरशः ह्या डॅमनी लावली, कारण खूप मोठे मोठे सुंदर मंदिरं, जुनी प्राचीन मंदिरं डुबक्षेत्रामध्ये बुडून गेली आणि परिक्रमावासींनी पण लावली। नको ते परिक्रमेत द्यायला लागले। तुम्हाला सांगतो, मी 4-5 दिवस झालं नर्मदा किनाऱ्याने चाललो आहे, कोणीही एक सुद्धा परिक्रमावासी या रस्त्याला नाही। मला आनंद वाटला ॲक्च्युली, पण कोणी आलं नाही। आणि इथून 20-25 किलोमीटर त्या कुक्षीच्या तिकडनं डायरेक्ट मांडवगडला रोजचे 400-500 परिक्रमावासी चाललेत काय। तर आता इथं थोडं पुढे गेलं तर नंदिकेश्वर तीर्थ आहे, त्या पुढं आचोदा आहे, आचोदामध्ये आहे। त्याच्या पुढं बडावर्धा आहे, तिथं बडे महादेव मंदिर आहे, तिथं खूप सुंदर आहे। आणि तिथून पुढं सहस्त्रदाल जळकोटी। नर्मदे हर देवपथ शिवलिंगाचं काय आता सांगायचं तुम्हाला। मी खास आवर्जून दर्शन घ्यायला आलतो। इथे मौनी बाबा होते, ते मौनी बाबा तिकडं मागे राहिले। आज माझं काय खरं नाही, मला आज भोजन प्रसादी नाही मला, कारण गावात कोण काही विचारणार नाही आहे। आणि ते मौनी बाबा इथं होतं राहिलं, ते तिकडं अर्धा किलोमीटर मागे राहिलं, त्याच्यामुळे तर परत मी माघारी काय जाणार नाही आहे। जय हो नर्मदा मैया की। Oh